जनसभा अच्छा संविधान पूछ लेने दो मराठी बोलिए। संविधान जिंदाबाद जनसभा आम्ही या ठिकाणी आयोजित केलेली आहे आणि याच्या मागचं कारण असं आहे की आपल्याला सगळ्यांना माहिती आहे की ह्या देशाचं संविधान ज्याने समता बंधुता न्याय स्वातंत्र्य आपल्या सगळ्यांना दिलं आणि याच्या माध्यमातून जे मूलभूत अधिकार आपल्याला मिळाले आणि जी सगळ्यात महत्त्वाची गोष्ट जी आज आपण सगळेजण जाणतो की या देशाचं संविधान जिंदाबाद होतं आणि जिंदाबाद आहे आणि ते राहिलं पाहिजे या दृष्टिकोनातून आजची आमची जनसभा राहील। कारण आपल्याला माहिती आहे की मोठ्या प्रमाणामध्ये जे आहे ते संविधानावर घाला घालण्याचा त्या ठिकाणी प्रयत्न केला जात आहे। केंद्र सरकार राज्य सरकारच्या माध्यमातून स्वायत्तता त्या ठिकाणी जे आहे जे यंत्रणा आहे त्याच्यावरती दबाव तंत्र वापर केला जात आहे आणि आपल्याला माहिती आहे की संविधानाच्या माध्यमातून जे मूलभूत अधिकार दिलेले आहेत जसं आरोग्य असेल शिक्षण असेल स्वच्छता असेल पाणी असेल या सगळ्या गोष्टीचं जे आहे ते मुंबई महानगरपालिका असेल किंवा महायुती सरकार असेल हे करण्यामध्ये पूर्णपणे अपयशी ठरलेले आहे। सातत्याने विवादित विधान करायची समाजामध्ये धार्मिक तेढ त्या ठिकाणी निर्माण करायचं आणि त्याच्यावरती चर्चा होते। दुर्दैवाने लोकांची जी मूलभूत प्रश्न आहेत आज मुंबईमध्ये बघतो आपण त्या ठिकाणी घाणीचं साम्राज्य आहे। आज बघतो पाण्याची सुविधा नाही, ज्या महानगरपालिकेची हॉस्पिटल आहे सरकारी हॉस्पिटल आहे त्या ठिकाणची व्यवस्थापन काय हे मी सांगायची वेळी गरज नाही म्हणून या मूलभूत प्रश्नावरती बोललं गेलं पाहिजे आणि संविधान लोकांच्या मध्ये गेलं पाहिजे। प्रत्येकाला स्वातंत्र्य ते लोकांमध्ये गेलं पाहिजे ही अपेक्षा अनेक माओवाद्यांनी घुसखोरी केली असा आरोप भाजपच्या आमदारांनी केलेला आहे। हिंदी मराठी भाषा असं आहे की जे स्मित वानखडेजींनी स्टेटमेंट केलेलं आहे त्या स्टेटमेंट मी बोलते विधानाच्या बाबतीत बोलू इच्छिते। सातत्याने मी ऐकते की शहरी नक्षलवाद, सातत्याने मी ऐकते की माओवाद। अहो केंद्रामध्ये तुमचं सरकार आहेत ना, गृहमंत्री तुमचे आहेत ना। जर तुम्ही देशामधला नक्षलवाद आणि अतिरेक असेल किंवा त्या ठिकाणचा माओवाद असेल तुम्ही कॅन्सल केला पाहिजे किंवा तुम्ही त्यांना पकडलं पाहिजे। दुर्दैवाने त्याच्या नावाखाली जे तुम्ही जनसुरक्षा विधेयक आणलं त्याच्या माध्यमातून तुम्ही काय करणार? आज तुम्ही पत्रकार आहात, मुक्तपणे बोलू शकता, हा तुम्हाला अधिकार देशाच्या संविधानाने दिलेला आहे। उद्या तुम्ही एखादी गोष्ट बोलला नाही सरकारला आवडलं जनसुरक्षा कायद्याच्या अंतर्गत तुम्हाला अटक केली। आज आम्ही अदानी विरोधामध्ये भांडतो, त्यांना नाही आवडलं त्यांनी आम्हाला त्या ठिकाणी अटक केली म्हणजे काय आम्ही शहरी नक्षलवादी आहोत का? आम्ही शहरी आतंकवादी आहोत का? नाही मला पूर्ण होऊ द्या। ज्या तऱ्हेने ह्या बिलाच्या माध्यमातून एक दबाव तंत्र निर्माण करण्याचा प्रयत्न चाललेला आहे, या बिलाच्या माध्यमातून जो आम्हाला मिळालेलं स्वातंत्र्य आहे संचार त्याचा त्या ठिकाणी पूर्णपणे जो आहे तो थांबवण्याचं काम चाललेलं आहे। खरं तर मला सांगायला पाहिजे अशा तऱ्हेने तुम्ही आमच्या संविधानाने दिलेल्या अधिकाऱ्यावरती हल्ला करण्याचं काम करत आहात आणि हे बिलकुल खपण्यासारखं नाही। ज्या महाराष्ट्र राज्याचे आपण सगळेजण नागरिक आहोत, जे महाराष्ट्र राज्य तर पुरोगामी होतं, प्रगत राज्य होतं, महाराष्ट्रामध्ये जर आपण बोलू शकत नाही तर मग आपण काय अपेक्षा करावी युपी बिहार मध्ये बोलण्याची? उज्ज्वल निकम यांना आता राज्यसभेवरती त्यांची वर्णी लागलेली आहे। राष्ट्रपतींनी त्यांची ही नियुक्ती केलेली आहे। तुमच्या निवडणूक ते हरले होते। असं आहे की मी ॲडव्होकेट उज्ज्वल निकमांना त्या ठिकाणी अभिनंदन करते। मला कुठेतरी दुःख या गोष्टीचं आहे की भाजपाचे जे निष्ठावंत जे कार्यकर्ते होते कधी काळी आमच्याबरोबर रोज भांडणारे आपले काय त्यांचं नाव भंडारी साहेब, दुर्दैवानात महादेव भंडारी त्यांचं नाव तुम्ही MLC मध्ये ऐकलं, राज्यसभेमध्ये ऐकलं, दुर्दैवानात त्यांना पक्षामध्ये काही पद मिळत नाही। पक्षाशी निष्ठावान असलेलं पूनम महाजन त्यांच्या वडिलांपासून प्रमोद महाजनापासून त्यांनी महाराष्ट्रामध्ये जे असं म्हटलं पक्ष कोणी वाढवला भाजपा तर मुंडे साहेब आणि महाजनांचं नाव निघतं, पण दुर्दैवाने त्यांचं तिकीट पण कापलं। आता त्यांना राज्यसभेमध्ये पण विचार त्यांचा केला गेला नाही। त्या मनाने मला सांगायला पाहिजे की ॲडव्होकेट उज्ज्वल निकमजी फार भाग्यवान आहेत, त्यांना लगेच खासदारकीचं तिकीट मिळालं, मग त्यांना स्पेशल प्रॉसिक्युटरचं पद मिळालं, पुढे जाऊन त्यांना आता पुन्हा राज्यसभेचं पद मिळालं। म्हणजे मला कळत नाही की भाजपामध्ये निष्ठावंत असलेल्या कार्यकर्त्यांना पद न देता अशा तऱ्हेने बाहेरून आलेल्या व्यक्तीला एवढी मोठी मोठी पदं देतात। पण ते ठीक आहे, त्यांचं अभिनंदन, ते नशीबवान आहे आणि असं आहे की मी त्यांना पाडलं नाही, त्यांना जनतेने पाडलं, जनतेने त्या ठिकाणी करण्याचं। प्रश्नावर मुख्यमंत्री म्हणतात की आम्ही चौकशी करू। अरे मुख्यमंत्री स्वतः जे आहेत ते गृहमंत्री आहेत, त्यांनी ह्या गोष्टीच्या बाबतीत बोलण्याची गरजच नाही आणि दुर्दैवाने हे जे चाललंय ना हे खूप वाईट चाललंय असं मला या ठिकाणी सांगायला पाहिजे। या माध्यमातून तुम्ही समजत नाही, या सगळे पत्रकार आहात, तुम्हाला सुद्धा माहिती आहे की एक दबाव यंत्र त्या ठिकाणी निर्माण केलं जाते आणि बोलण्याला त्या ठिकाणी कसं पाबंद करतात। आता काय झालंय, लोक टीव्ही चॅनल बघायला बंद झालेत, आता युट्यूब बघतात लोक, पत्रकारांचे आणि ज्यांनी स्वतःचे निर्माण केलेत, हळूहळू त्यांना ते बंद करायचंय म्हणून या माध्यमातून विविध काय विधेयक आणतात। विधेयक आणायची तर करा ना मूलभूत सुविधांचं विधेयक, आणि हे विधेयक ऑलरेडी आहेत की नाही आहेत, सगळे विधेयक आहेत, मग असले कायदे आणता कशाला तुम्ही? आणि केंद्रीय गृहमंत्र्यांनी आणि जर राज्यातल्या गृहमंत्र्यांनी ठरवलं तर नक्षलवाद काय माओवाद काय खतम केला पाहिजे, खतम करा, तुम्हाला थांबवलंय कोणी?
जहाँ पर एक तरफ आप संविधान जनसभा का आयोजन आपने किया है, उसी जगह महाराष्ट्र में भाषा को लेकर के काफी विवाद है। आपको लगता है कि इमरान प्रतापगढ़ी उस विवाद पे कुछ प्रकाश डालेंगे आज? देखिए, मैं एक बात कहना चाहती हूँ, मैं अभी भाषण में भी वो बोलने वाली हूँ, मैं आपसे भी बोलना चाहती हूँ कि जब से मैं पैदा हुई है, शायद ये पैदा हुई है, तब से जितना भी हमारा एजुकेशन सिस्टम था उसमें हिंदी तो पढ़ाते ही है। कब नहीं पढ़ाते थे मुझे बताइए भाई साहब? 5वीं स्टैंडर्ड से तो हमको भी हिंदी पढ़ाया गया, हम भी हिंदी पढ़ते थे और हमारी मातृभाषा मराठी है। इस बात से हमें गर्व है, इस बात का हमें अभिमान है। मातृभाषा में शिक्षण सिखाएंगे, पढ़ाई करेंगे तो हम तो मराठी में सीखे हैं ना, हम मराठी मीडियम में सीखे हुए हम बच्चे हैं, हम इंग्लिश मीडियम में। लेकिन आजकल सबके बच्चे इंग्लिश मीडियम में सीखते हैं क्योंकि वो ग्लोबल लैंग्वेज है। मराठी अभिजात दर्जा मिलना चाहिए, इसलिए संसद में हमने आवाज उठाई। तो मराठी का तो हमें अभिमान है, लेकिन मुझे ये समझ में नहीं आता कि जब हिंदी भाषा समझनी चाहिए या बोलनी चाहिए, इसलिए केंद्र सरकार जो सख्ती कर रही है, क्या वो जानती नहीं है कि 5वीं से हिंदी भाषा स्कूल में पढ़ाई जाती है और ना आज से नहीं पढ़ाई जाती, जब मैं बचपन से तब से पढ़ाई जा रही है। तो ये विवाद क्यों पैदा किया भाषा के नाम पे? क्योंकि आपको पता नहीं है शायद, आज मेरे पास कुर्ला डेयरी के लोग आए थे, वो जो कर्मचारी सरकारी कर्मचारी है, उनको आज घर से वहां से निकालने के लिए नोटिस दिया है 7 दिन का। तो ये मुद्दे तो आप लोग उठाते नहीं हो। भ्रष्टाचार के मुद्दे कि जो कंपनी एक दिन पहले बनती है उसको 1200 करोड़ का कॉन्ट्रैक्ट दिया जाता है और वो जमीन फ्री में दी जाती है, उसको काम नहीं शुरू किया है बगैर जो है वो 86 करोड़ रुपया फ्री में दिया जाता है। तो ये विषय पे चर्चा कौन करेगा? दुर्भाग्यवश आज लोगों को पानी नहीं मिल रहा है, आज नाले सफाई में बहुत बड़ा भ्रष्टाचार है, लेकिन दुर्भाग्यवश कोई भी विषय पे चर्चा नहीं होती। चर्चा उसी विषय पे होती है, कभी पटेलकर जी एक स्टेटमेंट करते हैं, कभी XYZ एक स्टेटमेंट करते हैं। और ये भाषा का तो भाषा हर इंसान को बोलने आनी चाहिए, इसमें कोई शक नहीं है। हिंदी सब बोलते हैं, लेकिन मराठी हमारी मातृभाषा है, उसका बच्चों को अगर सिखाना है तो मातृभाषा में सिखानी चाहिए, ये हम सबका कहना है। तो मुझे नहीं लगता है कि भाषा को कोई विवाद तैयार करके, और ये विवाद कब से तैयार हुआ? जब से शालेय शिक्षण का GR निकला तो GR भी रद्द किया गया है, तो विवाद क्यों चल रहा है ये मुझे समझ में नहीं आ रहा। तो किस चीज की चल रही है ये भी मुझे समझ में नहीं आ रहा है। तो हिंदी भाषा ऐसा है भाई साहब, ऐसा है भाई साहब, हिंदी बच्चों को, हाँ ऐसा है भाई साहब, हिंदी बच्चों को समझनी चाहिए, हिंदी बच्चों को बोलने आनी चाहिए, सही है ना? और क्या करना चाहिए? लिखने आनी चाहिए। 5वीं के बाद आप हिंदी सिखाते हो, बच्चे हिंदी बोलते हैं, एग्जाम आपका हिंदी में ही होता है 5वीं के बाद। देखिए, उसके नाम पे जो लोगों को मारा पीटा जा रहा है, क्या वो संवैधानिक है? बिल्कुल नहीं है। क्या वो संवैधानिक? बिल्कुल नहीं है। संविधान बनाने का सब लोग जितने जिम्मेदार हैं, उन सबकी जिम्मेदारी है कि ये देखना कि संविधान बचना चाहिए। आज मैं कल देख रही हूँ, मैं MLA मार रहे हैं, MLA कुछ भी बोले जा रहे हैं, तो क्या चल रहा है ये? तो किसी को तो आपको अगर आपके हक की बात करनी है तो आप आके बात कर सकते हैं, कंप्लेंट दर्ज सकते है। एक निशिकांत दुबे नाम का आदमी बात करता है, राज्य सरकार जो है चुप्पी रखती है। माफी मांगने से क्या होता है?